नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये। याआधी आपण बीए फायनल सेम 6 साठी युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 पूर्ण केलेला आहे। तर युनिट नंबर 3 करायचं होतं, पण कमेंट्स वाचता वाचता एक कमेंट्स मिळाली की विद्यार्थ्यांना युनिट 4 अर्बनायझेशन शिकायचं आहे आणि त्यामुळे आपण हे चौथे युनिट आता शिकणार आहोत। चौथ्या युनिटचं जे टायटल आहे ते आहे अर्बनायझेशन ऑफ पॉप्युलेशन, मराठीमध्ये लोकसंख्येचे नागरीकरण। यामधलं 4.1 आहे मीनिंग अँड कॉजेस ऑफ अर्बनायझेशन, म्हणजे नागरीकरण, अर्थ व कारणे। तर नागरीकरणाची संकल्पना, मीनिंग अँड कॉन्सेप्ट ऑफ अर्बनायझेशन समजून घेणं गरजेचं आहे। पण त्याआधी नागरीकरण ही जी संकल्पना आहे ती नागरीयवाद या संकल्पनेवर डिपेंड करतं, अवलंबून आहे। आणि म्हणून नागरीकरण शिकायच्या आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की नगरीयवाद म्हणजे काय। तर नगरीयवादाचा प्रयोग एक विशिष्ट जीवनशैलीसाठी केला जातो, म्हणजे शहरामधले जे लोक असतात त्यांची राहण्याची जी पद्धत असते, वे ऑफ लिव्हिंग असते किंवा स्टाईल असते राहण्याची, त्याचं विवेचन नगरीयवाद या संकल्पनेच्या अंतर्गत केलं जातं। हा शब्द नगरवासियांच्या घटनेला ओळखण्यासाठी केला जातो। नगरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास म्हणजे नगरीयवाद होय। खेड्यापेक्षा शहरात राहणाऱ्या लोकांची जगण्याची, राहण्याची पद्धत वेगळी असते, त्यांचे काही वैशिष्ट्य असतात, त्याचा अभ्यास करणे म्हणजेच नगरीयवादाचा अभ्यास करणे होय। जसं आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या नगरामधील म्हणजे शहरामधील लोकांची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत। म्हणजे अमरावतीचे लोक वेगळ्या प्रकारे वागतात, बोलतात, नागपूरचे आणखी वेगळे, त्यानंतर पुण्यात गेलं तरी वेगळे, बेंगळूरमध्ये गेलं तर आणखीच त्यांची जी राहण्याची पद्धत आहे ती वेगळी असते। या सगळ्याचा अभ्यास नगरीयवाद या संकल्पनेच्या अंतर्गत केला जातो। तर नगरीयवाद समजल्यानंतर आपण आता शिकणार आहोत नागरीकरणाची संकल्पना, मीनिंग अँड कॉन्सेप्ट ऑफ अर्बनायझेशन। तर नागरीकरण म्हणजे काय याची एक व्याख्या आपण पाहू, जे बर्गल या अर्थतज्ञाने केलेली आहे। तो असं म्हणतो, खेड्याच्या क्षेत्राचा नागरी क्षेत्रात बदल होणे या प्रक्रियेला नागरीकरण असं म्हणतात। नागरीकरण म्हणजे सोप्या शब्दामध्ये शहरीकरण। जर एखादं खेड किंवा त्या खेड्याचा एरिया एखाद्या सिटीमध्ये परावर्तित होत असेल, बदलत असेल, तर या प्रक्रियेला नागरीकरण असं म्हणतात। अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं तर एखादं खेड वाढता वाढता मोठं होत होता शहरामध्ये रूपांतरित होत असेल तर या प्रक्रियेला अर्थशास्त्रात नागरीकरण असं म्हणतात। आणि सगळ्या सिट्या अशाच डेव्हलप झाल्या, वाढत गेल्या, छोट्या गावापासून मोठ्या होत गेल्या। या प्रक्रियेचा अभ्यास करणे म्हणजेच नागरीकरणाचा अभ्यास करणे होय। नागरीकरण ही संकल्पना सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे, कारण नागरीकरणावर काही प्रश्न असतात, नागरीकरणावर टिपा लिहा, नागरीकरण ही संकल्पना स्पष्ट करा, वेगवेगळे। तर आपण ही व्याख्या पाहिली, खेड्यातील क्षेत्राचं नागरी क्षेत्रामध्ये रूपांतरण होणे म्हणजे नागरीकरण होय। आणि म्हणून नागरीकरण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। ही काही 1-2 दिवसात घडणारी गोष्ट नाही, 1-2 दिवसात सिटी तयार होत नाही। हजारो वर्षाचा हा एक प्रवास असतो खेड्याचं शहर बनणे। आणि म्हणून नागरीकरण ही एक प्रक्रिया आहे। यात खेड्यातील लोकसंख्येच्या आर्थिक संरचनेवर खूप प्रभाव पडतो। एखादं गाव मोठं होता सिटी होत असेल तर त्या गावातील मूळचे जे लोक असते, त्यांची जी आर्थिक परिस्थिती असते, त्यांची जी आर्थिक संरचना असते, त्याच्यामध्ये बदल होतात। त्यांच्या खर्चाचं प्रमाण वाढतो, बचतीचं प्रमाण बदलतो, त्यांचे व्यवसाय बदलतात, एकूणच सगळ्या गोष्टी बदलत जातात। दुसरी गोष्ट, नागरीकरण आणि औद्योगिकरण यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे। म्हणजेच औद्योगिकरण म्हणजे इंडस्ट्री, म्हणजे कारखाने, याच्याशिवाय नागरीकरण होत नाही आणि नागरीकरणाशिवाय औद्योगिकरण होत नाही। आणि म्हणून नगराचा विकास हा औद्योगिक विकासावर अवलंबून असतो। जे शहर औद्योगिक दृष्ट्या विकसित असते ते शहर झपाट्याने वाढते, कारण लोक त्या ठिकाणी रोजगारासाठी जातात, व्यापारासाठी जातात। आणि म्हणून असं म्हटलं जातं नागरीकरण हे डिपेंड करतं, अवलंबून असतं औद्योगिक विकासावर।
आणि नागरीकरण आणि औद्योगिक विकास हे एकमेकाशी जुळलेल्या गोष्टी आहेत, त्या दोघांना वेगळं करता येत नाही. नागरीकरणाशिवाय औद्योगिक विकास नाही आणि औद्योगिकरणाशिवाय नागरीकरण नाही. तर अशा प्रकारे नागरीकरण आणि औद्योगिकरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मग आपल्याला शिकावं लागणार आहे नागरीकरणाला निर्माण करणारी परिस्थिती. कोणती परिस्थिती कारणीभूत आहे की ज्यामुळे खेड्याचे शहर बनतात आणि शहराचे पुन्हा मोठे मोठे शहर बनतात, किंवा शहरीकरणाची कारणे काय? दोघांचे जे उत्तर आहे जवळपास सेम आहे. तर हे आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण एकूण 12 कारणे पाहणार आहोत की ज्यामुळे शहरीकरण म्हणजे नागरीकरण होऊ शकतं. पहिलं कारण आहे औद्योगिक विकास, कारण औद्योगिक विकासाशिवाय शहरीकरण म्हणजे नागरीकरण होऊ शकत नाही. ज्या एरियामध्ये उद्योग येतात, उद्योगाचा विकास होतो, त्या ठिकाणी लोक येतात कामासाठी, व्यापारासाठी आणि ते शहर मोठं मोठं होत जातं. मुंबईचं उदाहरण घ्या, पुण्याचं उदाहरण घ्या, आधी छोटेच गाव होते पण उद्योगधंदे आलेत, उद्योगाचा विकास झाला आणि त्यामुळे शहरीकरण झपाट्यानं झालं, नागरीकरण झपाट्यानं झालं. दुसरी गोष्ट आहे शास्त्रीय प्रगती आणि नवीन साधने. जे नवीन साधने येतात ते सर्वप्रथम एखाद्या सिटीमध्येच येतात. शास्त्रीय प्रगती पण त्या सिटीमध्येच होते आणि म्हणून लोक त्या ठिकाणी स्थायिक होतात आणि ती सिटी, ते गाव आणखी मोठं मोठं होत जातं. तर अशा प्रकारे शास्त्रीय प्रगती आणि नवीन साधनाची उपलब्धता हे एक नागरीकरणाचं कारण आहे. लोकसंख्या वाढ हे एक प्रमुख कारण आहे. ज्या गावाची सिटीची लोकसंख्या वाढत राहते ते शहरही वाढत राहते, नवीन उद्योगधंदे येतात, व्यापार येतो आणि पुन्हा लोक त्या ठिकाणी जास्त जात राहतात आणि एका प्रक्रियेच्या अंतर्गत ह्या गोष्टी होत राहतात. लोकसंख्या वाढ, शहराची वाढ, लोकसंख्या वाढ, शहराची वाढ. लोकसंख्या घट होत असेल तर शहरीकरण एवढ्या वेगानं होतच नाही आणि म्हणून लोकसंख्या वाढ ही शहरीकरणाचे एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर नगर म्हणजे शहर हे व्यापारी केंद्र असतात. मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठे मोठे डीमार्ट असतात, मॉल असतात, सिटी सेंटर्स असतात आणि म्हणाल त्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध असतात, मनोरंजनाची साधने असतात आणि त्यामुळे आजूबाजूचे सगळे लोक खरेदीसाठी त्या शहरामध्ये जातात आणि मग ते शहर वाढत जातं. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल नगर हे व्यापारी केंद्रे आहेत आणि म्हणून शहरीकरणाला चालना मिळतो. मग येतं कृत्रिम सभ्यपणा, हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे शहरांचं नागरीकरणाचं. खेड्यामध्ये लोक एकमेकाला भेटले सकाळी सकाळी रामराम म्हणतात, पण ते जे रामराम म्हणतात ते मनापासून म्हणतात. सिटीमध्ये एकमेकाला लोक भेटले तर शेक हँड करतात, गुड मॉर्निंग म्हणतात, पण मनामध्ये काही एकमेकाशी आपुलकी नसतं, कुणी कुणाला घरी चहा प्यायलाही बोलवत नाही. तर या ठिकाणी हे सगळं कृत्रिम असतं आणि खेड्यामधलं सगळं हे नैसर्गिक असतं, नॅचरल असतं, मनापासून असतं. तर सिटीमध्ये एखादी स्त्री एखाद्या परपुरुषाची शेक हँड करणार आणि तिचा मिस्टर पाहत राहणार, हे सगळं तिथं चालतं, कारण त्यालाही माहित असतं की हे सगळं नाटक आहे. सिटीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या कृत्रिमरित्या होत राहतात आणि हे कृत्रिम सभ्यपणा पण एक शहरीकरणाचं कारण आहे. कारण ज्यांना ह्या कृत्रिम गोष्टीच पाहिजे, ज्याला निसर्गाबद्दल काही ओळख नाही, त्या लोकांचा कलच शहराकडे असतो, नगरांकडे असतो. लघु व हस्त व्यवसायाचा रास. प्राचीन काळापासून भारतातील खेडी ही स्वयंपूर्ण होती. प्रत्येक खेड्यामध्ये सगळ्या वस्तू निर्माण व्हायच्या, ज्या वस्तूची त्या खेड्याला गरज होती. सगळे कारागीर त्या खेड्यामध्ये असायचे. चप्पल बनवणारे, भांडे बनवणारे, विणकाम करणारे, लाकडाचं काम करणारे, शेतीचं काम करणारे, घरं बांधणारे, सगळे लोक खेड्यामध्ये असायचे आणि खेड्यातील व्यक्तीला कोणतीच वस्तू घेण्यासाठी शहरात जायचं काम पडत नव्हतं. असे सगळे हस्त व्यवसाय खेड्यामध्ये होते, लघु व्यवसाय खेड्यामध्ये होते. पण मग इंग्रजाच्या राजवटीमध्ये हे सगळे हस्त व्यवसाय आणि हे सगळे लघु व्यवसाय बंद पडलेत. कारागीर शहरामध्ये जायला लागले कामासाठी आणि मग उरलेले लोकही खरेदीसाठी शहरामध्ये जायला लागले आणि शहराचा विकास व्हायला लागला. म्हणजेच शहरीकरणाचे कारण आहे लघु व हस्त व्यवसायाचा ऱ्हास. त्यानंतर दळणवळण व वाहतुकीचे साधने शहरामध्ये असतात, खेड्यामध्ये नसतात. अजूनही खूप साऱ्या खेड्यामध्ये बस येत नाही, रोड्स नाही, मोबाईलचं कव्हरेज नाही, इंटरनेट नाही. या सगळ्या गोष्टी आजच्या काळामध्ये खूप महत्वाच्या आहे आणि या सगळ्या गोष्टीची प्रचंड प्रमाणात उपलब्धता शहरामध्ये असते
आणि म्हणून साहजिकच लोकांचा कल शहराकडे असतो आणि मग शहरीकरणाला गती मिळते. त्यानंतर येतो व्यापार व्यवसायामध्ये वाढ. शहरामध्ये सगळ्या वस्तू मिळतात, मोठे मोठे व्यापार असतात, लोक खरेदीसाठी जातात आणि मग शहरीकरणाला चालना मिळते. त्यानंतर शहरामध्ये एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे व्यक्ती विकासाच्या संधी असतात. खेड्यामध्ये काही व्यक्तीचा फार विकास होणार नाही, त्या ठिकाणी तशा संधीच नाही. पण शहरामध्ये तुमच्याकडे जे काही कौशल्य असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याचा योग्य वापर करून तुम्ही स्वतःचा विकास करू शकता. व्यक्तिमत्व विकासासाठी लोक शहरांकडे जातात कारण त्या ठिकाणी संधी असते आणि म्हणून शहरीकरणाला चालना मिळते. नियोजित नगर रचना हे एक कारण आहे शहरीकरणाचं. शहरामध्ये सगळं नियोजित असतं, प्लॅन असतं. रोड्स कुठे असणार, गार्डन्स कुठे असणार, शाळा कॉलेजेस कुठं असणार, हॉस्पिटल कुठं असणार, सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतात, व्यवस्थित असतं आणि म्हणून साहजिकच लोकांचा कल शहरांकडे असतं. अशा प्रकारचं प्लॅन खेड्यामध्ये नसतं. खेड्यामध्ये सगळं ओबडधोबड प्रकारचं असतं आणि म्हणून नियोजित नगर रचना हे एक शहरीकरणाचं म्हणजेच नागरीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्यानंतरचं कारण आहे शिक्षण व आरोग्याच्या सोयी. शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, हॉस्पिटल्स, दवाखाने, नर्सिंग होम म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध असतात की ज्या या काळामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. खेड्यामध्ये यापैकी कोणत्याच सुविधा नसतात. कोचिंग सेंटर्स असेल, क्लासेस असतील, सगळे ऑपरेशनचे दवाखाने असतील, या सगळ्या गोष्टी शहरामध्येच उपलब्ध असतात आणि म्हणून साहजिकच लोक शहरामध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आणि मग नागरीकरणाला म्हणजे शहरीकरणाला गती मिळते. आणि शेवटची गोष्ट आहे एक कारण शहरीकरणाचं ते म्हणजे शहराचं आकर्षण. त्या ठिकाणी सगळं फ्री अँड फ्रँक असतं, कोणी कोणाला हटकत नाही, कोणी कोणावर लक्ष ठेवत नाही आणि म्हणून तरुण लोक, श्रीमंत लोक खेड्यातून शहराकडे आकर्षित होतात आणि मग शहरे वाढत जातात. तर हे 12 जे कारण आहेत की ज्यामुळं शहरीकरणाची गती वाढते किंवा ह्या 12 अशा परिस्थिती आहे की ज्यामुळं नागरीकरण निर्माण होते. तर हे आपण थोडस सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत नागरीकरणाची लक्षणे कोणती, म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांची काय लक्षणे आहेत, म्हणजे कोणते लक्षणं दिसत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी नागरीकरण झालेलं आहे असं म्हणता येईल, किंवा कोणते लक्षणं लोकांमध्ये दिसतील तेव्हा आपल्याला म्हणता येईल की या जागेचं नागरीकरण झालेलं आहे. तर ती लक्षणे आहे. पहिलं लक्षण आहे सामाजिक विविधता. शहरांमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सामाजिक विविधता असते, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र राहतात एकाच सिटीमध्ये. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या पोशाख करणारे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणारे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक एका शहरामध्ये राहतात. मोठ्या मोठ्या शहरात तर वेगवेगळ्या देशातलेही लोक राहतात आणि म्हणून सामाजिक विविधता हे नागरीकरणाचं एक महत्वाचं लक्षण आहे. ज्या ठिकाणी असे सामाजिक विविधता पाहायला मिळत असेल तेव्हा तिथं आपल्याला लक्षात येईल की या जागेचं नागरीकरण झालेलं आहे, म्हणजे शहरीकरण झालेलं आहे. दुसरं आहे दुय्यम सहवास. शहरामध्ये लोक एकमेकाच्या सहवासात फार राहत नाहीत. लोक आपलं आपलं पाहतात, एकटं राहण्याचं प्रमाण वाढतं, मग आपला लॅपटॉप, आपला मोबाईल. आता ह्या गोष्टी खेड्यात पण यायला लागल्यात. 2 मित्र किंवा आई वडील किंवा घरी आईसोबत मुलगा बोलत नाही, मुलीसोबत भाऊ बोलत नाही, तर खेड्यातही आलं पण शहरामध्ये हे तर जास्त प्रमाणात आहे. लोक एकलकोंडे आहेत, दुय्यम सहवास, लोक एकटं राहणं पसंत करतात आणि अशा लक्षणं दिसत असेल तर समजून घ्यायचं की ती जी जागा आहे त्या ठिकाणी कोणती प्रक्रिया सुरू झालेली आहे, नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता एकटेपणा खेड्यातही येऊन राहिलं म्हणजे खेड्याचंही नागरीकरण व्हायला लागलं असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं लक्षण आहे सामाजिक गतिशीलता. म्हणजे शहरामध्ये तुम्हाला तुमच्या स्टेजेस पटापट बदलवता येतं.
तुम्ही एखादा स्टुडंट आहे तर लगेच नोकरीवर लागाल किंवा मोठा उद्योगपती बनणार किंवा बिल्डर बनणार, म्हणजे तुम्ही बदलू शकता पटापट. समाजाच्या एका गटातून दुसऱ्या गटामध्ये तुमचं स्थलांतरण लवकर होऊ शकते. खेळात तसं होत नाही. खेळामध्ये गरीब असेल तर गरीबच राहील, शेतकरी असेल तर तो शेतकरीच राहील, व्यावसायिक असेल तर तो व्यावसायिकच राहील, गुरंढोरं चारणार असेल तर तो तेच काम करत राहील. बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना आपले व्यवसाय पटापट बदलवता येतात अशी परिस्थिती असेल तर त्याला नागरीकरणाचं लक्षण असं म्हटलं जातं. व्यक्तीकरण म्हणजे लोक स्वतःच पाहतात, दुसऱ्याचं काय घेणं देणं नसतं. कोणी चालताना पडला काय, कोणाची बस मिस झाली काय, कोणी उपाशी आहे काय, कोणाच्या घरी काही झालं काय, लोकांना काय घेणं देणं नसतं. त्याला म्हणतात व्यक्तीकरण, म्हणजे लोक स्वतःच पाहतात. हे एक लक्षण आहे नागरीकरणाचं. खेड्यामध्ये तसं नसतं. खेड्यात एखाद्याच्या घरी काही झालं तर पूर्ण गाव त्या ठिकाणी जमा होणार, मदत करणार, सगळ्या गोष्टी घडतात. पण शहरामध्ये लोक एकलकोंडे झालेले असतात. व्यक्तीला फार महत्व असतं, त्या ठिकाणी समूहाला काही जास्त महत्व नसतं. तर व्यक्तीकरण हे एक नागरीकरणाचं महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर ऐच्छिकता म्हणजे तुमच्यावर काहीच बंधनं जवळपास नसतात. नाही समाजाचे, नाही परिवाराचे, नाही जातीचे, नाही धर्माचे. तुम्हाला वाटेल तसं ऐच्छिकपणे जगता येतो. एखादा टी शर्ट काढून फिरत असेल, एखादा हाफ पॅन्ट वर फिरत असेल, तिथं कोणी काही म्हणणार नाही. त्याला वाटेल तसा तो करेल. एखादा टक्कल करूनच फिरत असेल, एखादा चित्रबित्रे कपडे घालून फिरत असेल, असं जर तुम्ही करतो म्हटलं खेड्यात तर चालत नाही. खेड्यात लगेच तुम्हाला कोणीतरी हटकणार, तुमचे लोक जवळपास तुम्हाला बोलणार. म्हणजे खेड्यामध्ये ऐच्छिकता कमी असते, शहरामध्ये ऐच्छिकता जास्त असते. मनात येईल तसं वागता येतं. आणि म्हणून असं जर असेल एखाद्या ठिकाणी तर म्हणता येईल की त्या ठिकाणी नागरीकरणाला सुरुवात झालेली आहे. मग येतं प्राथमिक गटाच्या नियंत्रणाचा अभाव. खेड्यामध्ये प्राथमिक गटामध्ये कोण असतं? आपले शेजारी, आपले आई वडील, आणि गावात एक गाव नातं पण असतं. मामा, काका, दादा, तो जातीचा असो की नसो, आप्पा वगैरे आपले नाते असतात. आणि तुम्ही जर समजा एखादी गोष्ट करत असाल वाईट, लोक तुम्हाला हटकतात किंवा तुम्हाला भीती वाटते की शेजारचा काय म्हणाल, तो दूरचा काय म्हणाल, त्याला आपण दिसलो तर काय होईल. हे सगळा प्राथमिक गट असतो की जे तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं आपण थोड्याशा वाईट मार्गाला जात नाही. पण शहरामध्ये हा प्राथमिक गटच नसतो. तुमच्यावर कोणीच नियंत्रण ठेवत नाही. तुम्ही घराच्या बाहेर निघाले की पूर्णपणे स्वतंत्र होऊन जाता. कोणासोबत बोला, कोणासोबत बसा, उठा, तुम्ही काहीही करू शकता. कारण त्या ठिकाणी तुम्हाला हटकायला, नियंत्रण ठेवायला प्राथमिक गट अजिबात नसतो. प्राथमिक गट म्हणजे कोणता? आपले कुटुंबातील लोक, आपले शेजारचे लोक, आपल्या गावातले, गाव नात्यातले लोक, आपला मित्र परिवार, हा सगळा प्राथमिक गट जो आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवतो. पण अशी परिस्थिती शहरामध्ये नसते. म्हणजेच प्राथमिक गटाच्या नियंत्रणाचा अभाव हे नागरीकरणाचं एक महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर सामाजिक सहिष्णुता. शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी दंगे होणार, मोठे मोठे झगडे होणार, कर्फ्यू लागणार, पुरं शहर बंद होणार, जाळपोळ होणार. खेड्यामध्ये मात्र असं शक्यतो होत नाही. खेड्यामध्ये सामाजिक सहिष्णुता असते, लोक एकमेकाशी कनेक्ट असतात. मोठ्या शहरामध्ये कुणाला कुणाचं काही घेणं देणं नसतं आणि म्हणून सामाजिक असहिष्णुता हे नागरीकरणाचं एक महत्वाचं लक्षण आहे. तर नागरीकरण म्हणजे काय, कोणत्या परिस्थितीमुळे नागरीकरण होतं, त्याच्यानंतर नागरीकरणाची कारणे काय, हे सगळं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण आपलं 4.1 टॉपिकच असं होतं की नागरीकरणाची संकल्पना स्पष्ट करायची होते आणि त्याची कारणे पाहायची होते. तेवढं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता या टॉपिकवर काही बहुपर्यायी प्रश्न आहेत, तेवढे एक वेळा चर्चा करू आणि मग आपलं व्हिडिओ लेक्चर आपण संपू. पहिला प्रश्न आहे, बर्गलच्या मते खेड्याच्या क्षेत्रात बदल होणे या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर याला नागरीकरण म्हटलं जातं. खेड्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत जाणे, क्षेत्रामध्ये बदल होत जाणे म्हणजेच नागरीकरण होय. दुसरा प्रश्न, रिकामी जागा यांनी नागरीकरण आणि नगरीयवाद भेद स्पष्ट केला. नागरीकरण म्हणजे खेड्याच्या शहरामध्ये रूपांतर होणे म्हणजे शहरीकरण, आणि नगरीयवाद म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करणे. ह्या दोन गोष्टी अभ्यासासाठी वेगवेगळ्या केल्या. कोणी केल्या? तर बर्गल या अर्थतज्ञानं केल्या.
त्यानंतरचा प्रश्न आहे, नागरीकरणाच्या रिकामी जागामुळे मनुष्याचा विकास, उन्नती आणि प्रगती सतत वाढत गेली. तर नागरीकरण काय आहे? एक प्रक्रिया आहे. नागरीकरणाच्या प्रक्रियेमुळे विकास झाला, उन्नती झाली आणि या प्रक्रियेमुळे लोकांची प्रगती पण झाली.